नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जाहिराती अपलोड करण्याचा टॅब बंद करण्यात आलेला आहे. आता या जाहिराती आम्हाला कधी पाहायला मिळतील असा मोठा प्रश्न माझ्या सर्व बंधू आणि भगिनींच्या मनामध्ये आहे. आणि हेच सांगताना मी मागील वर्षीच्या परिपत्रकांचा अभ्यास केला. जाहिराती बंद झाल्यानंतर किती दिवसांत त्या पाहायला मिळालेल्या होत्या हेच थोडक्यात मी माहिती मिळवली आणि मग तुमच्यासोबत ही ऑथेंटिक माहिती मी शेअर करत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागील वर्षी म्हणजे पहिल्या फेजमध्ये 31 जानेवारीला एक परिपत्रक निघालं. त्यामध्ये त्यांनी डेट जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी डेट पाहायला मिळत असेल 2/2/2024, म्हणजे 2 तारखेपर्यंत जाहिरात देण्यासाठीचा टॅब ओपन होता. 2 तारखेला तो टॅब बंद झाला. त्यानंतर पहा लगेच 2 तारखेनंतर आपल्याला दुसरं बुलेटिन पाहायला मिळालं 5 तारखेचं आणि जाहिरातीसाठी कालावधी देण्यात आलेला आहे. पहा 4 नंबरचा मुद्दा, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिनांक 5/2/2024 पासून. म्हणजे सांगायचं आहे मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून. इथे आपण जर पाहिलं तर जाहिरातीसाठी शेवटची डेट होती 2/2/2024 आणि पुढील 3 दिवसांमध्ये आपण 2 तारीख सोडूया, 3, 4, 5 पुढच्या 3 दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवरती जाहिराती उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या फेज 1मध्ये 2022मध्ये. आत्ताही सध्या फेज 1च चालू आहे. आपण अपेक्षा ठेवूया की पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे एक 3-4 दिवस तरी तुम्हाला बंधू भगिनींनो वेट करावा लागेल. या जाहिराती या पत्रानुसार आपण पाहिलं तर आपल्याला एक 3-4 दिवसामध्ये जाहिराती पाहायला मिळतात. मागे पुढे काही तांत्रिक अडचण असेल तर 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही त्या संदर्भात एक लक्षात ठेवा की जाहिरात तुम्हाला एक 3-4 दिवसांमध्ये नक्की सर्व जाहिराती पाहायला मिळतील. जाहिराती मिळाल्यावरती प्लीज माझी विनंती असेल, घाई गडबड करू नका. प्रेफरन्स लॉक करण्याची घाई करू नका. प्रेफरन्स किती आणि कशा पद्धतीचे लॉक करायचे आहेत, त्याचा क्रम कसा पाहिजे, या संदर्भातली सर्व माहिती मोफत प्रकारे आपल्या चॅनलवरती मी देण्याचा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करेल. आत्तापर्यंत दिलेला आहे, इथून पुढेही मी तुमच्यासोबत आहे. ऑथेंटिकच तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होईल या दृष्टीनेच आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा अपडेट जो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता, कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट होतं की जाहिराती कधी पाहायला मिळतील, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.